शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो, ओमसे फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मी पण केलेला आहे नवीन ब्लॉगला सुरुवात. तर आपण वर्षभर गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतो आणि तो दिवस आज गणपती बाप्पा येऊन 5 दिवस झालेले आहेत आणि आज आपले गौराईचं आगमन होणार होतं. गणपती बाप्पा आले की त्यांच्या पाठोपाठ गौराईही येत असतात. आमच्याकडं महालक्ष्मी बोलतात, काही ठिकाणी गौराई बोलतात, पण आम्ही गौराई पण बोलतो आणि महालक्ष्मी पण बोलतो. तर इथं आम्ही इथं नाही बसवत गौराई, पण माझ्या मैत्रिणीच्या घरी अगदी थाटामाटात गौराईचं स्थापना केली जात असते. तर तिथं आम्ही तिला मदतीला जात असतो आणि गौराईची स्थापना करू लागत असतो. अशा प्रकारे इथं गौराई आम्ही अगदी छानपैकी सजवून असं तुळशीजवळ त्यांची आम्ही मांडणी करून घेतली होती आणि आम्हाला त्या आतमध्ये घ्यायच्या होत्या. त्यासाठी आम्ही अगदी छान अशी पूजा केली. इथं जसं की भाग बदलला की भाषा बदलते आणि ज्यांची रूढी परंपरा असते त्याच प्रकारे ज्या त्या भागात ज्या त्या प्रकारे गौराईंची स्थापना केली जात असते. तर आमच्याही भागात आम्ही गौराईची स्थापना करतो, पण ज्या पहिल्यापासून रूढी परंपरेने चालत आल्या त्यांच्याच घरी स्थापना असते. आम्ही काही आमच्या घरी स्थापना करत नाही. अशा प्रकारे चालली होती आमची गौराईंची पूजा. तर आम्ही ह्या गौराई ज्यांना बसवायच्या असतात त्यांना त्या पाहुण्या येत असतात सुरुवातीला आणि नंतर त्या गौराईची स्थापना करत असतात. तर आपण ह्या गौराई घरी घेत नाहीत, पाहुणे आल्या तरच बसवत असतात. किंवा मग पूर्वीच्या काळी ज्यांना गौराई बसवायची इच्छा होती त्यांनी आपल्या नदीच्या काठाहून 5 दगडं घेऊन येऊन त्यांची स्थापना करत असायचे. पण आता जसजसं आपलं डिजिटल जमाना होत चालला आहे तसं सर्व काही बदलत चाललं आहे. तर अशा प्रकारे पाहुणे आले की मग आपण गौराईची स्थापना करायला तिथपासून गौराईची स्थापना करायला सुरुवात करत असतो. मी माझ्या गंठाला लावलेलं आहे. याचं काही विशेष आहे का ग गौरी? पांढरा नसला द्वार आहे दुसरा का द्यायला ती काही नाही, पिवळा का द्यायला? हे असंच ना ते तुमच्या हातात झाले बाई काउंटर काढ.
राहू द्या राहू द्या. हा हे नाही भेटलं वर मग म्हणून तर पठायला घ्यायच्या होत्या. गौराई येतेस का? गौराईन येत मग खालीच उभा राहा तुम्ही. हा खाली याच्यात जा. खाली उभा राहा ना दोघी पण. हा गावराई दिसतात आता पिलिंडाची तोंड टाकलीत पण जाऊ दे. हा लाईट लय लपझप लपझप करून. लाईट बंद कर ना ती लाईट बंद. इकडे पाहता. पदर 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 या पदर आला. सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राणी रखमाबाई राणी आसगळा ओवाळती राजाने बसावळा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राणीच्या वल्लभ. आपण आत्तापर्यंत जो व्हिडिओ बघितला तेव्हा आपण गौराईची स्थापना केलेली होती आणि हा आहे दुसरा दिवस. म्हणजे आपल्याला गौराईला जेवणाचा नैवेद्यासाठी आपण त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार होता. तर इथं आमच्या ताई आल्या होत्या, त्यांनी पुरण छान असं शिजून दिलं होतं आम्हाला आणि इथं आम्ही लागलो होता आता स्वयंपाकाला. तेव्हा पण पीठ मळत होते आणि मी तळून घेत होते. छान असं आमचं चाललेलं आहे स्वयंपाक आता गौराईसाठी नैवेद्यासाठी. कल्पनाताईने कांदे चिरलेत. घेतला ना आणि इथं आमचे सगळे चिले पिले गौराईचा म्हणजे त्याला काय बांधते गौराईसाठी जे त्यांना त्यांच्या गळ्यातले डोरले वेण्या फण्या पुऱ्या बनवतात. 21 पुऱ्या असतात आणि त्याच्यावर नंतर 21 दिवे ठेवले जाते. तर असे सगळे आमचे चिले पिले बनवत होते. तर त्यांनी छान मदत केली ते आम्हाला सगळ्यांनी. मस्त त्यांचं मजाक मस्तीमध्ये चाललेलं आहे सगळं. इथं काकूचं चाललेलं पुरण करायचं काम आणि शोभाचं चाललेलं आहे याच्यासाठी मोदकासाठी पुऱ्या लाटून द्यायचं काम. तर छान असं आमचं चाललेलं आहे स्वयंपाक. मी ते जे मुलांनी वेण्या फण्या बनवल्या होत्या ते मी छान असं तळून देत आहे त्यांना. सगळा स्वयंपाक करता करता आम्हाला 1-1:30 तर वाजतोच आरती करायला. पण सगळं जिथल्या तिथं करावंच लागतं. सगळे नैवेद्याला बनवावं लागतं पदार्थ. आपण जे पूर्ण दिवाळीला स्वयंपाक करतो पूर्ण स्वयंपाक करावा लागतो आणि पुरणपोळी पण बनावं लागते. अशा प्रकारे चाललेलं आहे आमचा इथं स्वयंपाक. ओंकार ते पुस्तक आणि टोपी घ्या चला. शरणागत आवे संतरी संपत सबई भरपूर पावे ऐसे तू महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निखिल गुण गावे जय झांजी गणराज विद्या सुखदाता प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरराव स्वामी शंकरा आरती हनुमान कोटीचे बीज माझे उच्चारी रूपतील माझे माऊली
सदा सर्वदा तुझा कोणाला असं पोरी सुरी सांगा इतक्या वेळ दम निघत नाही कोणाला पीठ देऊ काय तुम्हाला बसा ना लावलेला चिकून दरवाजा ए ऋतू नाही ना ऋतू काय दरवाजा उघड ना हे बघा इथं माझ्या जावा भावानी सगळ्या जेवण करतात आणि मी एकटी बिचारी घरात पोळायला ठेवत होते है ना रोहिणी बघा कोणी मला जेवण सुद्धा म्हणलं नाही है ना रोहिणी पोळ्या करता करता मी व्हिडिओ काढायला बाहेर आले कमून मग सांगायला नको का काही नाही जेवा जेवा मी जेवलेले एक नंबर सावशीन जेवलेली मी काही प्रॉब्लेम नाही मी पोट भरलेलं आहे माझं जेवा हा काही नाही चाललंय सगळ्यांचे जेवण आमची चालली होती मजा काही लागता का तुम्ही नंदा गरम पोळी आणू का गरम पोळी पोळी लाटी तिने नाही मी भाजणार लाटणार नाही हा हा भाजून आणते गौरी त्यांना म्हणा ते ना बाबू आणि साई जेवणात त्यांना म्हणा थोड्या सगळ्याला बाहेर सांगितलं जेवायला सांगितलं माझ्या पंढरीलाया माझे पंढरीलाया ये ओ विठ्ठले माझे ये ओ विठ्ठले माझे माऊली अरुण ये ना